अमेरिकेला गेले बापू, आता यायला पकवात ठेवायला 1-1 लाखाच्या 80-80 हजाराच्या बॅग घेता. शंकर बापू आपेगावकरानं धोत्राच्या अर्ध्या धुडक्यात पकवात बांधून विमानात नेला. बापूंना अमेरिकेच्या विमानतळावर घ्यायला 200 लोक असतील. अमेरिकेतली लोक किती श्रीमंत. ही 200 माणसं बापूंच्या स्वागताकरता अमेरिकेच्या विमानतळावर होती. आणि बापू विमानातून उतरल्याबरोबर खांद्यावर पकवात होता. आधी पोटाला धरला, त्या चौकटीतून येता येत नाही, ते बारीकसं कवाड असते, पोटाला धरला आणि खाली उतरले. खाली उतरल्याबरोबर खांद्यावर घेतला. किती कॅमेरे असतील बापूच्या पुरी त्याला मेळ नाही. पण कार्यक्रम ठेवणाऱ्यानं अशोकराव त्यांना विनंती केली, तुमचा पकवाद आमच्या माणसाकडे द्या. नाही द्यायला. जिथं कार्यक्रमाचं स्टेज आहे तिथपर्यंत पकवाद मीच घेईल. आणि वापस निघताना गणेश बुवा, पकवाद किती मोठा आहे राजा, तुला याच्याकरता म्हणतोय की कोणाच्या भागवतात ढोलकी वाजू नकोस. बऱ्याच भागवत सांगणाऱ्याच्या आकली नदीला गेल्या. तबला ठीक आहे, पकवाज ठीक आहे, ढोलकी भागवतात. या ढोलकीच्या नादानं 150 एकर फुकल्यात काय काय लोकांना. आणि ती जर रामायणात भागवतात शिवपुराणात वाजत असेल तर हे भागवतन शिवपुराण रामायण सांगणाऱ्याला चंद्रभागेत जरी पुरलं या भडव्याला तरी यांना मोक्ष मिळणार नाही. महाराज बोलायचं कोणी संप्रदायावर? कसा टिकल संप्रदाय? याला नियम आहेत की नाही? किती बोलायचे कोठाळकर दादा. महाराज तो काळ गोड होता, त्या काळात चुका नव्हत्या. ऐक दादा, पकवात किती मोठा होता. राहुल भैयासाहेब पत्रकारांनी प्रश्न केला, बापू तुम्ही पद्मश्री पुरस्कार घेतला महाराष्ट्रात आणि अमेरिका महासत्ता देशात तुमचा सन्मान होतोय, माझा एकच प्रश्न आहे, तुम्ही पकवाद माझ्याजवळ का दिला नाही? बापूचे डोळे भरून आले. आणि शंकर बापू आपेगावकरांनी सांगितलं, दादा हा पकवाद खांद्यावर घेतो म्हणून अमेरिका देशानं बोलिले. हा पकवाद खांद्यावर घेतोय म्हणून अमेरिका सारख्या महासत्ता देशानं बोलिले रे राजा. ह्या पकवादामुळे मला किंमत आहे.